नाशिकमधल्या TCS मध्ये झालेलं जे धर्मांतराचं प्रकरण आहे, जे ते सगळं रॅकेट आहे, ते अत्यंत गंभीर आहे. आणि जेवढं आपल्याला समोर दिसतंय, ज्यामध्ये बलात्कार झालेला आहे, काही मुलींचा विनयभंग झालेला आहे, त्याचबरोबर अनेकांचं धर्मांतर करायचा प्रयत्न झाला याच्या पलीकडे जाऊन इथं राष्ट्रीय सुरक्षेला नख लावायचं काम देखील झालेलं आहे. म्हणजे या देशाच्या सुरक्षेबरोबर खेळायचा, या देशामध्ये दहशतवादी कट रचायचा प्रयत्न देखील झालेला असण्याची शक्यता आता वर्तवली जाते. इतकं हे सिरियस प्रकरण आहे. काही युट्यूबर्स मात्र या सगळ्या प्रकरणाला एक वैयक्तिक प्रेम प्रकरण, एक काही हिंदू आणि मुस्लिमांच्या मधलं एखादं लफडं या दृष्टीने याच्याकडे बघतायत. आरोपीच्या बायकोचा जो इंटरव्ह्यू आहे, जो इंडियन एक्सप्रेसनं छापलेला होता, त्याच्या आधारावरती अख्खा नॅरेटिव्ह सेट करतायत की हे हिंदू मुस्लिम प्रकरण नाहीच, हे फक्त एका मुलाचं आणि मुलीचं प्रेम प्रकरण होतं जे फुटलं, ज्याच्या आधारावर नॅरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न केला जातोय. पण हे तसं नाही आहे. हे प्रकरण अत्यंत सिरियस आहे आणि याच्याकडे सिरियसलीच बघितलं पाहिजे. धर्मांतरासाठी सिरियस आहेच, बलात्कारासाठी सिरियस आहेच, पण त्याच्या पलीकडं राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनं सिरियस आहे. निदा खान कोण आहे, तिचं प्रकरण काय आहे, नेमकं याचं लिंक कुठंपर्यंत जाते आहे, सध्या आपल्याकडे जी माहिती आहे ती सगळी बघूया आताच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. नाशिक बलात्काराच्या केसमध्ये किंवा धर्मांतराच्या केसमध्ये सगळे आरोपी मुस्लिम आहेत म्हणून त्यांच्यावरती मुस्लिम म्हणून टार्गेट केलं जातंय असा काहींचा समज झालाय. काही जण याला सेक्युलरिझमच्या दृष्टीने बघायला सुरुवात केली आहे. तसं इथं बघायची गरज नाही. ऍक्च्युली ही फक्त संघटित गुन्हेगारी असती तरी गोष्ट वेगळी असती. इथं बलात्कार झालाय, धर्मांतर झालाय, या गोष्टी घडलेल्या आहेत, याच्याशिवाय आणखी सिरियसली घडलेलं आहे. आणि याच्यातली आरोपींची नावं काय आहेत तर यातले आरोपी आहेत आसिफ अन्सारी, शफी शेख, शाहरुख कुरेशी, रजा मेमन, तौसिफ अत्तार, दानिश शेख आणि निदा खान. निदा खान सध्या फरार आहे. सध्या फरार असली तरी ती लवकरच पकडली जाईल अशी शक्यता. आणि निदा खान याच्यातली सगळ्यात महत्वाची मास्टरमाइंड आहे, कारण निदा खान ही अशा लोकांच्या बरोबर लिंक्ड आहे, अशा लोकांच्या बरोबर संबंधित आहे जी या राष्ट्राच्या सुरक्षेला नख लावू शकते. आणि निदा खान स्वतः जरी आता फरार असली तरी तिनं कोर्टात अर्ज मात्र दाखल केलाय की आपल्याला अटकपूर्व जामीन मिळावा. मग नेमकं एखाद्या साध्या टेलिकॉलरसाठी, काही लोक म्हणतात ती HR आहे, मग HR असेल किंवा टेलिकॉलर असेल, एखाद्या अशा साध्या व्यक्तीसाठी जी सध्या फरार आहे तिच्यासाठी अटकपूर्व जामीन नेमकं टाकतंय तरी कोण कोर्टात? कोर्टात जाऊन तिच्यासाठी हे उभे राहणारे वकील आहेत कोण? त्यांच्यासाठी फंडिंग नेमकं कुठून येतंय? या सगळ्या गोष्टींचा शोध घ्यायला लागल्यानंतर अनेक गोष्टी समजायला लागतात. तिनं भले अटकपूर्व जामिनासाठी कारण दिले की आता ती प्रेग्नंट आहे आणि प्रेग्नंट असल्यामुळे तिला अटक केली जाऊ नये. पण हे प्रकरण वाटतंय तेवढं सोपं नाही आणि फक्त नाशिक पुरतं मर्यादित नाही. कारण आता या प्रकरणात नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी याशिवाय दिल्ली स्पेशल पोलीस सेल एंट्री करू शकतात, कारण त्यांना येऊन निदा खानची चौकशी करायची आहे. अर्थात ती जेव्हा पोलिसांच्या समोर येईल तेव्हा किंवा पोलीस तिला पकडतील तेव्हा. याचं कारण आहे निदा खानचे जमात उल मोमिनात बरोबर असलेले कथित संबंध. आता प्रश्न असा आहे की जमात उल मोमिनात काय आहे? असं समजतंय की निदा खान ही मागच्या काही वर्षांपासून कॉन्स्टंटली एका व्यक्तीबरोबर टचमध्ये होती. ती व्यक्ती म्हणजे डॉक्टर शाहीन शाहिद. आता डॉक्टर शाहीन शाहिद अनेकांच्या लक्षात आली असेल, कदाचित फोटो बघितल्यानंतर आठवत असेल की मागच्या नोव्हेंबरमध्ये दिल्लीमध्ये जो बॉम्ब ब्लास्ट झाला लाल किल्ल्याच्या समोर, यावेळेला काही डॉक्टरांना त्या संबंधात पकडण्यात आलं होतं. या संपूर्ण प्रकरणाकडेच डॉक्टर्स केस म्हणून बघितलं गेलं. यावेळी डॉक्टर उमर नावाच्या एका व्यक्तीनं I-20 मध्ये बॉम्ब ब्लास्ट केलेला होता. यामध्ये आणखी काही डॉक्टरांना पकडण्यात आलं, डॉक्टर मुझम्मिल गनी वगैरे. यामध्ये ही शाहीन शाहिद नावाची एक व्यक्ती देखील होती जी लखनौची होती. आणि या शाहीन शाहिदनं बाकीच्यांच्या बरोबर हे सगळं प्लॅन केलं होतं. डॉक्टर शाहीन शाहिद या जमात उल मोमिनात नावाच्या संघटनेची इंडियाची प्रमुख होती. आता जमात उल मोमिनात काय आहे ते सांगतो. जमात उल मोमिनात ही एक पाकिस्तानातली दहशतवादी संघटना आहे. मोमिनात म्हणजे सगळ्या उच्चवर्गीय स्त्रियांची, महिलांची ही संघटना आहे असं थोडक्यात यामध्ये सांगायचं आहे. आणि याचा अर्थ असा आहे की जेव्हा ऑपरेशन सिंदूर झालं त्यानंतर मौलाना मसूद अझरच्या घरातले जवळजवळ 14 लोक मारले गेले. त्यामध्ये त्याच्या बहिणी होत्या, त्याचे भाऊजी होते, त्याचे आणखी काही इतर लोक होते. हे सगळे मारले गेल्यानंतर चौताळलेल्या मौलाना मसूद अझरनं एक भाषण दिलं होतं. या भाषणामध्ये त्यानं या घोषणा केलेली होती की आम्ही सगळ्या महिलांची एक आघाडी उभी करतोय जी भारताला पोखरून काढेल आणि भारतातल्या महिलांची त्यात भरती केली जाईल. या संघटनेमध्ये त्याची बहीण सादिया अझर ही प्रमुख आहे. सादिया अझर सध्या पाकिस्तानमधून ही संघटना चालवते आणि असं सांगितलं जातं की डॉक्टर शाहीन शाहिद ही कंटिन्युअसली सादिया अझर बरोबर टचमध्ये होती.
आणि आता ज्या काही बातम्या येतात किंवा सोशल मीडियामध्ये काही रिपोर्ट्स येत आहेत त्याच्यानंतर असं समजतं की ही निदा खान मागच्या काही वर्षांपासून या डॉक्टर शाहीद बरोबर कॉन्स्टंटली टचमध्ये होती आणि त्यामुळं कदाचित ही निदा खान देखील याच जमातुल मोमिनातच्या रॅकेटचा भाग असू शकते. निदा खान सध्या फरार असली तरी तिने अँटिसिपेटरी बेल म्हणजे अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलेला आहे. तिच्या वडिलांनी असं सांगितलं की ती कुठेही फरार झालेली नसून ती मुंबईमध्ये आहे. जर मुंबईमध्ये असेल तर लवकरच ती पोलिसांना सापडेल अशी शक्यता आहे. पण निदा खानला वाचवण्यासाठी एक सिस्टीम कामाला लागलेली आहे. याचाच अर्थ इथं काहीतरी पाणी मुरते. दुसरी गोष्ट म्हणजे ह्या जमातुल मोमिनातचा संबंध मागच्या जवळजवळ 7 ते 8 महिन्यांपासून वारंवार येतोय. दिल्लीच्या ब्लास्ट केसमध्ये तो आला. त्यानंतर मागच्याच आठवड्यामध्ये आम्ही एक व्हिडिओ केला होता की हैदराबादमध्ये एक खवातीन ग्रुप काम करतोय. या खवातीन ग्रुपचा संबंध विजयवाड्यातल्या एका केसमध्ये आलेला होता आणि पोलिसांना ते सापडलेलं होतं. या खवातीन ग्रुपमध्ये हैदराबादमधून सईदा बेगम नावाच्या महिलेला अटक केलेली होती. हा खवातीन ग्रुप म्हणजे बायकांचा ग्रुप देखील जमातुल मोमिनातशी संबंधित असू शकतो असा एक त्याच्यामध्ये अँगल होता. त्यामुळे जमातुल मोमिनात हा मागच्या जवळजवळ 7 ते 8 महिन्यामध्ये कंटिन्युअसली वेगवेगळ्या घटनांमध्ये त्याचा संबंध येतोय आणि यामध्ये अशाच महिला आहेत ज्या भरपूर शिकलेल्या आहेत, व्हाईट कॉलर जॉब करतात आणि ज्यांच्यावरती कोणीही डाऊट करू शकणार नाही. त्यामुळे या एकूणच प्रकरणाकडे अत्यंत सिरियसली बघितलं पाहिजे. निदा खान जेव्हा किंवा पोलिसांना सापडेल तेव्हा मानवी हक्क किंवा इतर कोणत्याही कारणास्तव त्या व्यक्तीला जामीन देता कामा नये असंच आम्हाला वाटतं. कारण इथं राष्ट्राची सुरक्षा ही अत्यंत महत्त्वाची आहे. आणि इथं जे लोक या प्रकरणाकडे फक्त हिंदू मुस्लिम म्हणून बघतायत किंवा मुस्लिमांना वाचवणं गरजेचं आहे या दृष्टीने बघतायत, त्यांच्यासाठी मला असं सांगायचं आहे की तुम्ही आरोपीच्या बायकोनं दिलेल्या एका इंटरव्ह्यूच्या आधारानं असं जे वातावरण सेट करायचा प्रयत्न करताय की जे काही सगळं मीडियामध्ये रिपोर्ट केलं जाते ते सगळं खोटं आहे आणि फक्त तुम्ही सांगताय ते खरं आहे असं नसून इथं मोठ्या प्रमाणावरती ज्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि समोर आलेल्या आहेत त्या आहेतच. याच्या पलीकडे जाऊन राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनं एक गंभीर बाब समोर आलेली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आरोपीच्या बायकोनं काहीही सांगितलं असलं तरी ती फक्त आता सध्या त्या आरोपीला म्हणजे आपल्या नवऱ्याला वाचवायचा प्रयत्न करते आहे हे तुम्हाला कसं काय समजत नाही. आणि आरोपीच्या बायकोनं दिलेल्या इंटरव्ह्यूवर विश्वास ठेवण्यापेक्षा ज्या 8 मुलींनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दिलेली आहे, ज्यांची बदनामी होऊ शकते याची भीती असताना देखील त्यांनी तक्रार दिलेली आहे, याच्याशिवाय ज्या 8-10 महिला जाऊन त्या TCS मध्ये काम करत होत्या त्यांनी स्वतःच्या डोळ्यानं जे पाहिलेले आहे, जे तिथं तिथलं TCS मधलं काही छोटं मोठं काम करायला म्हणून तिथं जे पोलीस गेलेले होते त्यांनी ज्या गोष्टी बघितल्या या सगळ्या गोष्टी खोट्या आणि आरोपीच्या बायकोनं सांगितलेला इंडियन एक्सप्रेसला दिलेला एक इंटरव्ह्यू खरा असं साहेब होऊ शकत नाही. या गोष्टीकडे राष्ट्राच्या दृष्टीनं बघा, राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनं बघा तर तुम्हाला यातला खरा अँगल कळेल. या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. निदा खान सापडली पाहिजे हे बरोबर आहे, पण निदा खानचा खरोखर असा काही दहशतवादी अँगल याच्यामध्ये असू शकतो का? खरोखर याच्यामध्ये काही इंटरनॅशनल अँगल असू शकतो का? या सगळ्याबद्दल तुमची मतं आम्हाला जाणून घ्यायची ती आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.